आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सगळं मणी मी संपेन साहेब. मणी साहेब. मणी साहेब पाणी द्या. साहेब सावकाश. मणी 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 मला तुझी मदत हवी. मणी प्लीज स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार कर. मणी हे तूच करू शकतोस. मणी मणी तूच करू शकतोस. मणी साहेब मी हो मग अरे तूच म्हणतोस ना की तू स्वानंदीचा चांगला मित्र आहेस म्हणून. तूच करू शकतोस. तुला समजाव. मणी अरे तूच म्हणतोस ना की माझे तुझ्यावर खूप उपकार आहेत म्हणून. जर तू स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार केलंस ना तर ती माझ्या उपकारांची परतफेड होईल. मणी 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 तू म्हणतोस ना की तुला माझ्यामध्ये एक बाप दिसतो. म्हणतोस ना तू. हो 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 साहेब. अरे मग त्या बापासाठी कर. मणी प्लीज आता सगळं आयुष्य राजकीय करिअर सगळं तुझ्या हातामध्ये. प्लीज. पण साहेब मी पण नाही. मी तुझ्या समोर हात जोडतो. हवं असेल तुझ्या पाया पडतो मी. साहेब आणि माझी रिक्वेस्ट आहे प्लीज स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार कर. साहेब तुम्ही उठा आधी. नाही नाही मी उठणार नाही. तू स्वानंदीला तयार कर आधी. साहेब उठा. तू जर स्वानंदीला तयार करणार असशील तरच मला उठव. नाही तर जा. साहेब उठा. थँक्यू. थँक्यू. म्हण्या डॅड आहेत ना. सुजित तू का करतोय लग्न. नाही म्हणजे स्वानंदी प्रेग्नंट असल्याचं कळल्यापासून तुझा असाही तिच्याबद्दलचा इंटरेस्ट गेलाय आणि स्वानंदीला तुझ्याबद्दल तशी फिलिंग कधीच नाही आली. नाहीतर येणारही नाही. मग का तुम्ही लग्न करून दोघांचं आयुष्य कॉम्प्लिकेट करताय. तू नकार दे ना. तू का करतोय लग्न. कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये म्हणी. डॅडचं म्हणणं मला ऐकावंच लागेल आणि कदाचित त्यातच भलं असेल माझं आणि स्वानंदीचं. सॉरी म्हणी. स्वानंदी तू ओके आहेस ना. आता मला बाहेर कळलं की इथे हॉस्टेलमध्ये तुझ्यावर हल्ला करायला गुंड आले होते. खरंच तू ठीक आहेस ना. बाळ ओके आहे ना तुझं. स्वानंदी काय विचारतेय मी. ओके आहेस ना तू. ठीक आहे सगळं. थँक गॉड. तुला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं. मला जसं कळलं ना तसं मी लगेच इथे निघून आले ग. पण नशीब तू ओकेस. अशी का बघतेस. तुला असं वाटतंय की मी नाटक करतेय. हे बघ स्वानंदी मला तुझी खरंच काळजी वाटतेय ग. मी नाटक नाही करत आहे स्वानंदी. चल ठीक आहे
मी का डिस्टर्ब आहे हे सांगते तुला. अंकलने जेव्हापासून तुझं आणि सुजितचं लग्न अनाऊन्स केलंय ना, त्या क्षणापासून डिस्टर्ब आहे मी. आणि का नसावं डिस्टर्ब? स्वानंदी मला नाही सुचत आहे मी काय करावं, मी कशी वागते काही सुचत नाहीये मला. आणि तुला माहितीये ना, माझं आणि सुजितचं आमचं एक, आय नो, एकेकाळी सुजितला तू आवडत होतीस, पण ती तेव्हाची गोष्ट आहे ना. आत्ता आम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये होतो, अफेअर आहे आत्ता आमचं. आणि हे आंटींना सुद्धा माहितीये. बरं, त्या इतके दिवस त्यांची सून म्हणूनच मला ट्रीट करतायत. आणि इतकं सगळं असताना हे मध्येच असं. तुझं लग्न अनाऊन्स केलं त्यांनी सुजित बरोबर का? स्वानंदी, स्पष्ट विचारते तुला, हा सगळा तुझा गेम आहे? नाही तसं असेल तर सांग मला. शांततेत विचारते, उत्तर दे. हा गेम आहे का तुझा? संचिता मॅडम, हे लग्न सरपोतदार साहेबांनी जमवलंय, त्यामुळं तुम्ही साहेबांना विचारा, नाहीतर तुम्ही सुजित सरांना विचारा. तुला काय वाटलं? सुजितला मी काही विचारलेलं नाहीये. हे बघ, ज्या दिवशी मला हे सगळं कळलं ना, त्या दिवशी सुजितला जाब विचारलाय मी. हे बघ ना, हे मेसेजेस 100 कॉल्स केलेत त्याला मी. एका कॉलचा एका मेसेजचा रिप्लाय नाही दिलाय त्याने मला. आणि असं बिहेव करतोय ऍज इफ डम केलंय त्याने मला. बरं, मी आंटींना विचारायला गेले तर त्यांचंही तेच, शांत हो, सगळं छान होईल, सगळं नीट होईल, अशी गुळगुळीत सहानुभूती नकोय मला. काय करू मी, तूच सांग, काय करू? जीवन मरणाचा प्रश्न आहे माझ्या. स्वानंदी, मी पुन्हा एकदा विचारते, तुझा गेम आहे का हा? तुला हवंय का काही? मी गेम केला संचिता मॅडम, गेम तर माझ्या आयुष्याचा झालाय. गावाकडे राहणारी साधी मुलगी होते मी, परिस्थितीमुळे मुंबईत आले. सुजित सरांवर आणि मनी सरांवर विश्वास ठेवून आयुष्याची स्वप्न घेऊन मुंबई शहरात पाऊल टाकलं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझी मी खुश होते, ना कुणाच्या हद्यात होते ना मध्यात. शांतपणे माझं आयुष्य जगत होते. पण मला काय मिळालं? आयुष्यात कधीही पुसला न जाणारा कलंक, पोटात बाळ. पण त्याचा बाप कोण आहे हेच माहित नाही. मीडियामध्ये झालेली चर्चा, आणि आता मला न विचारता माझ्या लग्नाची केलेली घोषणा. एकीकडे बदनामी, एकीकडे लोकांच्या नजरा, एकीकडे माझा न सापडणारा गुन्हेगार. आणि आता तर माझ्यावर आणि माझ्या बाळावर कोणीतरी हल्ला केला. आम्ही कुणाचं काय बिघडवलं होतं कुणाच ठाऊक. हे आमच्या जीवावर उठले. आणि तुम्ही म्हणताय मी गेम केला. गेम माझा झालाय संचिता मॅडम. स्वानंदी, स्वानंदी, हे बघ, मला तुझी बाजू समजते, पण आता प्लीज मला समजून घे. हे बघ, माझं आणि सुजितचं आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमचं अफेअर आहे स्वानंदी. आणि तसंही तुझं सुजितवर प्रेम नाहीच आहे ना. तुला नाही लग्न करायचंय ना त्याच्याशी, मग सांग ना तसं स्पष्ट की मला सुजित बरोबर लग्न नाही करायचंय. हे सांग ना अंकल ना तू प्लीज. मी हात जोडते तुझ्या समोर. आय बेग यू स्वानंदी, आय बेग यू, प्लीज. हे लग्न नको करू सगळं. मी नाही जगू शकत सुजित शिवाय. सुजित फक्त माझा आहे आणि तो माझाच असला पाहिजे. आणि जर असं नाही झालं ना तर जीव देईन मी. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ग. प्लीज स्वानंदी, प्लीज प्लीज. संचिता मॅडम, हे लग्न परस्पर सरपोतदार साहेबांनी जमवलंय. आणि या लग्नाला मी नकार देऊन
सरपोतदार साहेबांना तसं कळवलंही आहे. तुमचं मला माहिती नाही, पण माझं कोणत्याही परिस्थितीत सुजित सरांशी लग्न होणं शक्य नाहीये. काय स्वानंदी, थँक्यू स्वानंदी, तू जीव वाचवलायस माझा आणि हे मी लक्षात ठेवेन. थँक्यू स्वानंदी, थँक्यू थँक्स. फातिमा अगं लवकर ये. आले 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 आले. फातिमा, मला खरंच भूक नाहीये. तुला भूक नाही ना, पण तुझ्या बाळाला भूक आहे. गपचूप खा स्वानंदी. अगं तू 2 जीवांची आहेस आता. मला खरंच भूक नाहीये फातिमा. स्वानंदी, गपचूप व्यवस्थित जेवायचं असं. तू व्यवस्थित जेवावं म्हणून आम्ही मेस मधून इकडे तुझ्यासाठी जेवण आणलं. आता गपचूप खा, नाटकं करू नकोस. दे. राजकारणात माणसाला काय काय करावं लागतं ना ग. हाँ ना यार, लेकिन ऐसी क्या मजबूरी होगी रे की लोक एखाद्याचा जीव घ्यायला तयार होतात. पण आज स्वानंदीचा जीव मणिसरांमुळे वाचलाय. ते गुंड, तो गोंधळ, त्या सगळ्या धावपळीतनं मला कळलंच नाही मनी सर कधी आले. त्या खोलीत नेऊन मनी सरांनी माझा जीव वाचवला. पण मला असं वाटलं की मनी सरांना मला काहीतरी सांगायचंय, पण मला नाही कळलं. अच्छा, म्हणजे मनी सरांना तुला काहीतरी सांगायचं होतं, हे तुला न सांगताच कळालं तर. कोई दिल की बात. काही काय जेसी. मणि सरांचा मेसेज आलाय. जो बात जुबा से ना हो पाई वो भी मैसेज से होगी. ही काय आला मेसेज मणिसरांचा? स्वानंदी, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज 5 मिनिटं हॉस्टेलच्या बाहेर भेटशील? मी रात्री 10 वाजता पोहोचतो. चला, तर मणिसराच फायनली तुला सांगणार आहे. मतलब आज दिल की बात जुबा पे आएगी. तुम्ही बस करा तुमची मस्करी. मनी सरांना इतक्या रात्री मला का भेटायचं असेल? काय सांगायचं असेल त्यांना? ते तू मणिसरांना भेटूनच विचार ना. आता आवर, तू भरभर जेवून गे लवकर आणि मस्त रेडी होऊन जा मणिसरांसमोर. आम्ही तुझी हेअरस्टाईल वगैरे मस्त करतो, ठीक आहे? अगं मी ड्रेस घेऊन येते. था फातिमा, हा ड्रेस घालून जा, छान दिसशील. काय चाललंय तुम्हा दोघींचं? ह्याचा नट्टापट्टा करून जाणं गरजेचं आहे का? हे स्वानंदी, तू मस्त केस मोकळे ठेवून जा, मी तुझी हेअरस्टाईल करते. ओके जेसी, मला एक सांगा, तुम्हा दोघींना माहिती आहे का मनी सर मला काय सांगणार आहेत? माहिती असेल तर प्लीज सांगा. आता आम्हाला कसं माहिती? मनी सरांना भेटूनच ऐकत तू. मणी सर, तुम्ही इथे आत, तुम्ही तर बाहेर भेटणार होता ना मला? हा, म्हणजे बाहेरच भेटायचं होतं, पण ऍक्च्युली बराच उशीर झालाय, बाहेर पाऊसही पडतोय, त्यापेक्षा म्हटलं मीच जावं भेटायला. बोला ना मणी सर, काय सांगायचं होतं तुम्हाला? हा, मला तेच सांगायचं होतं की
आपण इथे नको बोलूयात, आपण मेसमध्ये जाऊयात का? मेसमध्ये चालतंय की. मणी सर, अहो कुठे हरवलात? कसला विचार करताय? तुमचा. माझा? हा म्हणजे तुम्हाला असं अचानक बोलवलं, एवढ्या रात्री आपण मेसमध्ये बोलतोय, तुम्हाला त्रास? हो, त्रास कसला आलाय त्यात? उलट मलाच जाणून घ्यायचंय, तुम्हाला असं नेमकं काय सांगायचंय जे तुम्ही आत्तापर्यंत सांगू शकला नाहीत. आतापर्यंत म्हणजे त्या दिवशी तुम्ही हॉटेलला भेटायला बोलावलं, तुम्ही काहीतरी बोलणार तितक्यात अंबिका मॅडम आल्या. तेव्हा सांगायचं राहून गेलं. मग बोला ना मणी सर, नाहीतर परत काहीतरी होईल आणि विषयच राहून जाईल. आजही तुम्ही मला मेसेज केला, स्वानंदी तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. जेसी फातिमाही म्हणत होती. बोला ना मणी सर, काय सांगायचंय तुम्हाला मला? जे काही मनात असेल ना ते बिनधास्तपणे सांगा. मी नाही रागवणार बरं का. अशी काय चालते मुलींसारखी? वॉक लाईक अ मॅन जेसी, वॉक लाईक अ मनी सर. काय ग तू फातिमा? पिछे जा. हे असंच चालतात ना मणी सर. स्वानंदी, मी तुला काय सांगू, दिवस रात्र स्वप्नात सत्यात मला फक्त तूच दिसतेस. डोक्यात सतत तुझेच विचार सुरू असतात. स्वानंदी, आय एम ट्रूली मॅडली डीपली लव्ह यू. मला खरं खरं सांग, तू पण माझ्यावर तितकंच प्रेम करतेस ना? इश्श मणी सर. आजपासून मणी सर नाही, फक्त मणी बोलायचं. ए जेसी, ये तो तेरा लव प्रो मैक्स हो गया यार. अगं फातिमा, त्यांचा असाच सीन सुरू असणार आहे. काय चाललंय? हा, दिवे बंद करा आणि झोपा. येस मॅम. स्वानंदी कुठे? स्वानंदी कुठे? स्वानंदी मणी सरांना भेटायला गेली. इथेच गेटवर, अपने गेट पे. ज्यादा दूर नाही आहे मॅम. मणीला भेटायला गेटवर इतक्या रात्री? मग मुलीला काही डोकं आहे? इतक्या रात्री बाहेर जायची काय गरज होती? मॅम, आजची मीटिंग थोडी खास आहे. खास म्हणजे? खास म्हणजे मणी सर स्वानंदीला त्यांच्या मनातलं सिक्रेट सांगणार आहेत. कसलं सिक्रेट? स्पष्ट बोलाल जरा. मॅम,
स्पष्ट आम्ही नाही, मणी सर बोलणार आहेत स्वानंदीला. मणी सर स्वानंदीला त्यांच्या मनातलं सांगणार आहेत की त्यांना ती आवडते. येस ना. म्हणी मला कधीच नाही बोलला. तुम्हाला कसं कळलं? मॅडम, त्या दिवशी स्वानंदी रेस्टॉरंट मध्ये गेली होती ना, मणी सर तेव्हाच सांगणार होते, पण नेमके अंबिका मॅम तिथे गेल्या आणि राहून गेलं. बरं, मी डोळे बंद करते, म्हणजे तुम्ही बोलाल. केले मी डोळे बंद. बोला आता. स्वानंदी, बोला मणी सर. मी ऐकतेय. स्वानंदी, मला तुमच्यासोबत लग्नाविषयी बोलायचंय. अच्छा, म्हणजे मनी सरांनाही हेच सांगायचंय की मी सुजित सरांशी लग्न करू नये. मणी सर, तुम्हाला जे बोलायचं ना, तो निर्णय मी कधीच घेतलाय.